खूपच हेल्दी रेसिपी तयार करण्यासाठी 100 ग्रॅम पनीरचे तुकडे करून घेतले. कांदा, कोथिंबीर, गाजरसुद्धा कट करून घेतलं. 2 चमचे बेसन पीठ घालायचं आणि 1 चमचा तांदळाचं पीठ घालायचं आहे. चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ, पाव चमचा धने पावडर, पाव चमचा जिरे पावडर घालून व्यवस्थित असं एकजीव करायचं. यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असा बॅटर तयार करायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण बॅटर तयार करून घेऊया. तर अशा पद्धतीने बॅटर तयार झालं. गॅसवरती पॅन ठेवले. यामध्ये 1 चमचा भरून तेल घालायचं. तेल सर्व साईडने पसरून घ्यायचं. आता 1 चमचा बॅटर घेऊन जमेल तसं पातळ पसरवून घ्यायचं आहे. एका वेळेस मी 2 पॅनकेक तयार केलेले आहेत. यावरती झाकण लावून 1 मिनिट शिजू द्यायचं आहे. 1 मिनिटानंतर ड्राय झालेलं आहे. आता याची साईड चेंज करून घ्यायची आणि दुसऱ्या साईडने खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनी पराठा तयार झालेला आहे. पनीर पराठा आपण म्हणू शकतो याला. एवढ्या बॅटरपासून मी 5 पॅनकेक तयार केलेले आहेत मीडियम आकारामध्ये. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी ही रेसिपी तयार करून देऊ शकता. थँक्यू.